शिकलाय पप्पा आणि लाईटी पेटीचं काम. उतर खाली, चल उतर. इकडे आमची मनू मॅडम बघा अशी बाथरूम जवळ बसली. एवढीशा पण हे बघा हे आमचे बॉडीगार्ड. अरे 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 इकडे आई बघा छान शेंगा बनवल्या सुक्या शेवग्याच्या. आणि इकडे वडीची तयारी चालली आहे. ताईने बघा एवढे पानं आणलेली आळूची गावावरून. आता आई त्याची आळूची वडी बनवणार. हा पानं खराब व्हायला लागली म्हणून आई बोली बनवून टाकते. इकडे बघा दोघांचं काय चाललंय. काय ताई पडेन ती. गावावरची पानं आहेत बघा किती मोठी मोठी पानं आहेत त्यांच्याकडे पानं. ताई ताईची तयारी झाली. आईने मस्त लाल मिरची वाटलेली आहे ती टाकणार आता ह्याच्यामध्ये. आई या मिरचीत काय काय टाकले. लसूण मिरची, लसूण मिरची आहे, लसणा मिरच्याची चटणी आहे, लाल मिरची आहे ना. चिंच पण भिजत घातली. छान चिंच टाकून करणार मस्त आंबट तिखट. आणि आई बघा छान शेंगा बनवतात अशा सुक्या छान लागतात खायला. कालवणापेक्षा ना आम्हाला शेंगाच आवडतात अशा सुक्या. असे मंडळी तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आज. काय भेटतच नव्हतं ब्लॉग काय बनवावं म्हणून. मी रात्रीचे वाजलेत 9 आणि तुम्हाला दाखवते आता 9 वाजता आई काय बनवतात ते. आज आई आज घरी आहे. आई आज दादरला नाही गेले. इकडं आमच्या मॅडमचं काय चाललं. मॅडम बघा काय काम नाही म्हणून बिचारी आपली बसली टाइमपास करत. अरे आई मला काय माहिती मम्मीने घेतली इकडची. इथं आवडीचा सिरियल बघत बसली. बनव कुठं चाललीये. कुठं चाललीये. चल ए लागली ना लाईट. आता काय करतो. नको वायरी बिरींना हात लावू बाबा. वडी करायला बेसन पीठ जास्त लागतं. कोथिंबीरची पण करताय. काल आईने कोथिंबीर आणली जास्त झाली ती काय राहणार नाही ना म्हणून आई कोथिंबीरची पण वडी करतात. नको रे बाहेर नेऊ तिला आता. त्यात काय काय टाकलं आई. मिरची, लसूण, जिरं. काय नाही चांगलं दिसतंय. हा बेसन पीठ. गेल्या वेळेस आईने बेसन पीठ मध्ये कोणतं पीठ टाकलेलं आहे. ज्वारीचं का बाजरीचं. ज्वारीचं पीठ टाकलेलं छान झाली होती वडी. आता पण थोडंसं बाजरीचं पीठ टाकणार. ज्वारीचं पण टाकलं. आईची वडीची तयारी चालली आहे. सगळी तयारी करून ठेवली आहे. जेवण वगैरे झालंय बनवून पण वडी बनवून ठेवतात उद्याच्याला होईल. हे काय आई. गोड चिंच, गुळ आणि चिंच त्याचं पाणी टाकणार याच्यात. ते खाल्लं नाहीत ना. अच्छा वडीला हा खाज नाही. खवते ना वडी. काय काय टाकलं. मिक्स करतात ते आई. मीठ बीठ सगळं टाकलेलं आहे फक्त ते आता मिक्स करून ठेवायचं पाणी टाकून. हे जास्त पातळ नसं करायचं थोडंसं घट्ट ठेवायचं असं. बेसन फ्रीज मध्ये का ठेवलंय. बेसन नाही तो ज्यूस. बेसन नाही ज्यूस आहे. आई ना आई कशाचं बनवलं. हा अनारसचा ज्यूस बनवून आईने फ्रीज मध्ये ठेवलाय. अनारसचा ज्यूस तर लहान असतो. ए अनारस अनारस. पायनॅपल. पायनॅपल. मराठीत आनंद बोलतो तो पायनॅपल. चांगलं मिक्स करतात. ते गुठळ्या गेल्या का त्याच्या. पीठ नाही टाकलं आई. ज्वारीचं नाही टाकलं. आई थोडस ज्वारीचं पीठ टाकतात ते. आई मिरचीत पडत काय होत आई ज्वारीचं पीठ टाकले नाही. चव जरा वेगळी येते. चव वेगळे होते. कुरकुरीत होतात काय. कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं पीठ टाकायचं ज्वारीचं. बाजरीचं टाकलं तरी चालतं.
थोडस बाजरीचं पण मिक्स करतात आहे. छान कुरकुरीत होते. इकडे मॅडम बघा नुसतं चमचा हलवायला आली आमची. लय जास्त पीठ झालं आई. नाही का पुरत नाही. पुरत नाही मग ते एवढ्या वड्या आहेत त्यांनी. हे बघ एवढी पानं आहे. हाती तुम्ही नको मग गटाचा आळूची पानं एवढीशी पातळ. हिला पण शिकवा आई जरा. हिला पण शिकवा. येत नाही आणि कसं करणार ते एवढीशी पातळ. मोठा टोप घ्यायचा होता आई. आई पहिला कोथिंबीरची वडी करता ते. बारीक परत घेऊ का नाही परत एक करा. तर आमचं किचन छोटं असल्यामुळे तुम्हाला पसारा दिसेल सगळा. किचन मध्ये ठेवून घे लागून कसं काढून मिळायचं. थांबा. चमचा कुठे घातला? पीठ टाकूया आपण. आईने याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे मीठ वगैरे. टाकायचे मीठ टाकलं नाही. बघा बेसन पीठ पावडर सगळं टाकलंय फक्त मीठ टाकायचंय. लय तिखट नका करू आई जानवी खात नाही. तळ्या नाही लागत. बघा पीठ बघा. बघा झालंय मग आता गोल बनवलंय. हापत नाही गोल करताय काय? खरं गोल झालं होतं. मी कशी थापून करते ना. झाले कोथंबीर. ताईची आळूची वडीची तयारी चालली. किचनवरच लावतात. किचन स्वच्छ धुवून घेतले आई. आता तुम्हाला वाटण घालून किचनवर लावताय. एक शिदा आणि एक उलट. जेवायला बोलवा सगळ्यांना. तयारी चालली आता शिजवायची. कुकर मध्ये शिजवतो आम्ही. किती शिट्ट्यांमध्ये होते आई? 3 शिट्ट्या. 3 शिट्ट्या घ्यायच्या. 3 शिट्ट्यांमध्ये कोथिंबीर वडी तयार झाल्या. चाळणीत बसाने झाल्या. आई मोठं घ्यायची होती नाहीतर. किचनची अवतार बघा. आमच्या किचनचा अवतार आता सगळं स्वच्छ करावं लागेल. बसेल का ना तर पडन. जास्त झाले ना वडे म्हणून त्याच्या पेपर घे चांगला. हा पेपरने आता आईवरती असं झाकणार. पेपर चिटकणार नाही आई. पेपरने झाकतात म्हणजे वडीला पाणी नाही लागणार. दोन मिनिटांमध्ये वडी तयार होईल. खायला भेटेल. छान वडी झाली बघा. आता ही थंड होऊ द्यायची. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. बाय. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.